हॅलो. हा बरी आहे तू? कस काय चालू आहे मग? बरं आहे गाड्या. हा आमचं बरं आहे. हा काय हो कुणाला बोलता? फोन आलता, फोनवर बोलतो तू. फोनवर बोलता होय? कोण सोबत? काय पाहुणेच होती. पाहुणे होते का? थांब थोडं बोलतो तुला मी, थांब. मग बोलायचं ना माझ समोर. मग आता कट केला तिना फोन. असं आहे का? बर बर. कोणासोबत बोललं ते काय नव्हतं. ऐकतेच मी, जरा ऐक इथून चोरून बघून. आणि ती बायको आलती म्हणून कट केलता. असं होय? बर बर मी पाहतो. हा निघा तू मग लगेच. हा सोने, अय सोने. काय हो? काय करते रे घरात? काय नाही. काय? मला ते थोडं बाहेर जाऊन यायचं होतं. कशाला? काम होत थोडं. मग मला पण येऊ द्या ना. तू कशाला येते आता माग? माझे ते लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले, मग केवायसी करायची होती बँकेत. मग उद्या करता येईल तो केवायसी. रोज एक दिवस लेट होतोय. मला थोडं अर्जंट आहे म्हणून चाललो मी. नाही काय अर्जंट आहे तुम्हाला एवढं? तुला माहिती आहे ना. मला पण घेऊन जा ना मग. पण मग आता नंतर नेता येईल तुला. नंतर नाही, मला आजच यायचंय. आज आहे ना, होणार नाही काम. थोडं काम आहे. कसं काय होणार नाही बरं? महत्वाचं काम आहे. तुमचं महत्वाचं माझं नाही का महत्वाचं? ऐकून घेत नाही राव थोडं. काय ऐकून नाही घेत? मग तुम्ही माझं ऐकतात का कधी? मग तू ऐकत नाही कोणाचं ऐकतो मला सांग बरं तू. हा कधी ऐकतात? मग मला नेलं असतं केवायसी करायला. मग आता नेऊ, उद्या जाऊ. एवढं काय? उद्या येऊ का मी जाऊन? जा मग. तुम्ही कुठं माझं ऐकतात? एवढी बार ऍडजस्ट कर. उद्या नेतो मी तुला. हा उद्या नाही नेलं तर बघा मग. हा रडू नको. हा येतो मी जाऊन. हा जा. कधीच नाही ऐकत माझं. असंच आहे त्यांचं. रोज रोज एक एक कारण सांगतात. मी पण आता राहणार नाही इथं. मी पण माझ्या बापाकडे निघून जाणार आहे. आता लय झालंय ह्या माणसाचं. रोजचीच किटकिट. मला आहे ना आता अजिबात राहायचं नाही इथं. काय केव्हा ऐकणार आहे मी त्यांचं? त्यांना पण कळत नाही. एक दिवस 2 दिवस असतं, पण रोजच रोजच तेच म्हटल्यावर काय 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 नाही. काय नाही, चालले मी माझ्या माहेरला. का बरं? नाही राहायचं मला इथं. कमल पण मला सांगते की नाही? काय ते माझं काही ऐकत नाहीत, काय नाही. बर मग आता नॉर्मल गोष्टीवर मारायला जायचं तो. हा ते मला माहित नाही काही. मला जायचंय माझ्या माहेरी. अरे पण मग नेऊन घालायला त्याला नेऊन घालायला तो नाही, मग मी नेऊन घालतो तुला. नको, काही गरज नाही त्याची. मी माझी जाते. नवरा अर्थ काय गरज नाही त्याची वाली. एवढं लगेच तुमचं काय झालं? हा त्यांना नाही कळत आहे काही. माझं ऐकत पण नाही. तर रोज असंच करतात ते. काय एक एक कारण सांगतात मला. अरे हा पण मग घ्यायचं सबूतून थोडं ऍडजस्ट करायचं, सांगायचं थोडं. आज काय करते तू? हा आतापर्यंत सपादूनच घेत आलीये मी. आता केव्हा सपादू? कवर सबूत माझी. हा एका दिवसाचं आहे का त्यांचं? रोज 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 काय आता रोज रोज काय? मला सांग ना नेमकं रोज रोज काय तुझं? हा त्यांची नुसती कटकट असते माझ्या माग. माझं पण काही ऐकत नाही. तर सांगितलेलं काम नाही करीत आणि काहीच नाही. अरे हा ना मग शारतोय हिशोबाने कसं काय चाल काय? त्याच्या हिशोबाने चाल ना तू. हा माझं नाही ऐकलं पाहिजे का त्यांनी मग काही? अरे मग काही ऐकतच नाही का? काहीच ऐकत नाहीत ते माझं. गेले गावामध्ये गेले का तिकडे जाऊन बसतात कितीक पण वेळ. बर मग काय करायचं? हा मी माझी जाते माझ्या एरी. पाहते मला काय करायचंय ते. काय करायचं म्हणजे उलट सुलट काही गोंधळ नको करू. काही कामा नामाचं उलटन सुलट तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही तुमच्या पोरावर लक्ष नाही ठेवीत. मी काय लक्ष ठेवतात? एवढं आतापर्यंत किती लक्ष ठेवतो? लक्ष ठेवत नाही. तू कसं काय बोलते मला? हा तुम्हाला तर काही समजत नाही. मला समजले आता. मी जाते मग. मला काही समजत नाही. तुमच्या घरामध्ये तू ज्यादा शहाणी झाली. मला काही समजत नाही. मी कोण आता येडा आहे तुमच्या घरातला? हा मला काही माहित नाहीये ते. मी जाते माझ्या माहेरी. कुठं? अरे येड्या नको पाया पडू याच काम करायला तू. मग आता तुम्हाला तुमच्या पोराला सांगता नाहीत का काही? अरे मी सांगतो चालेल वाजूच त्याला. मी सांगतो त्याला काय आहे ते. असं काही बी नको कुंगड काही. चांगला पोरपण चालू, चांगला संसार चालू तुमच्या दोघांचा. आणि काय काम लोक काय म्हणते? लोक नाव नाही ठेवते मला. हा कुठं काय चांगलं चाललंय? त्यांना लागलाय बाहेरचा नाद. काय काही तोंडाला हाडा असल्याने बोल म्हणे मला लेकरू तसं नाहीये. माहितीये तुला? हा तुम्हाला माहितीये म्हणून मी काय उगाच म्हणते काय? मला पण माहिती झालं असेल ना काही. अरे मग या संशय कर. बायको चालत नाही. मी तुला गोडी सांगतो. मला लेकरू एकदम सज्जनी. काही जर आज चाले ना तर तुझ्या बापाला आधी मी बोलून घेतो बापाला. मला माहित झालंय म्हणूनच बोलते मी. तुला काय वेळ लागलाय का उगाच असं करायला? कोणी काही सांगा. तुमचा चांगला संसार चालला, चांगला परपंचा पचका करते लोक. काही लोक नको ऐकू. हा काही नाही चांगला संसार बिंसार. मला नाही राहायचं इथं. नाही राहायचं का? राहायचं नाही राहू नको. पण ह्या पचका नको करू काही कामा नावाचा. हा मग मी उगाच राहायला तयार नाहीये का? मग मला काय वेळ लागलाय का? काम कर. तो ऐकलं तू कोणाचं? हा ऐकलंय म्हणूनच म्हणते मी. तू चाल घरी. त्याला बांधून आणतो मी. तू घरी चाल माझ्या सांग. तू चाल. नाही मी माझ्या पप्पाकडे जाते. अरे तू पाया पडू बाई. तुझ्या पप्पाकडे काय लांबू नको लपडे काही कामांना. म्हणजे काय डोकं ती.
मग ते तुम्ही तुमचं ऐकते का ते? हा ऐक नाही ऐकणार मी माय पत्नी मी त्याचा बाप आहे तो मा बाप नाही एक तर माझ्या बापाने एवढा खर्च केला दिलं लग्न लावून आणि आज परत त्यांचं असं करायचं का? अरे हा तो बापाने एवढा खर्च केला मग तो बापा फुकट खर्च केला का माझ्या पोरा 25 चक्कर वावर आहे हा 25 फोर एकर गाडी वावर. हिंडायला माहितीये का बघला एवढा मोठा म्हणजे माझ्या बापाने काय केलं माझ्या बापाने काय ते 3 बार तो माझ्या बापाने एवढा खर्च केला माझ्या बापाने एवढा खर्च केला मग कुणी करतं का एवढं खर्च? काय? माझ्या बापाने मी उभं होते म्हणून छोटी म्हणून दिलंय तुम्हाला. हा छोटी म्हणून दिली नाही मी म्हणलं जोडा बसला म्हणून दिली तिथं नको म्हणतो तो बाबा माझ्या गळी पडलेला आहे नको नको म्हणे. मग गळी पडले तर एवढे मोठे पैसे दिले नाही का तुम्हाला? हा एवढं मोठं पैसे होतं 25 चक्करचा वावर बागायदार होतो त्याला आणि ख्याल नाही हिंडायला परत तुमच्या पोराला काही वळण नाही. हा माझ्या पोरा वळण नाही मला सांगत तू काही कामं नव्हती डोकं लावून काही कामं ती तू चाल माझ्या घरी मी जाते माझ्या पप्पाकडे मला नाही यायचं. पप्पाकडे नको जाऊ मी तो पप्पाला फोन करतो बोलून घेतो ते भावसाला सांगतो काय ती हा तुम्ही सांगता का पण त्यांना 100% चांगलं? सांगतो मी चाल तू येड्या नको करू चला मग हा चाल माग या स्कूल असं काय बावडं नाही नवरा बायको विचारायला संसार करायचं विचारायला राहायचं का याच हे आपल्याला अजिबात नाही पटलं तुमच्यावर हा त्यांना कळतं का ते? काय त्यांना कळतं काय तुम्ही सदर मांजर कधी भांडत राहता ओम देवी नमः. पोरगाला बोलवलं होतं काय करावं तिची वाट पाहून कटाळाला दर्शन झालं आणि का बसलो अण्णा काय करू राहिले? काय नाही दर्शनला आलतो दर्शन झालं आणि मग बसलो म्हणलं तुम्ही वाट पाहत बसलो होतो असं आहे का? हा मग तेच काय म्हणलं. कुठे गेलं पोरग म्हणलं दिसा नाही ते अजून काय थोडं बाहेर काम होतं हा चला म्हणलं यावं जाऊन त्या साख्याकड तिकडे जाऊन आलो बर म्हणलं आता चला म्हणलं आता यांच्याकडे जायचंय म्हणलं अण्णाकडे एक चक्कर मारून यावं म्हणलं ज्या कामाला आलं ते महत्वाचं आहे जाऊ दे आता दुसरं मी काय केलं या जण पैसे आणले आणि मी बऱ्याच वेळची वाट पाहतो अहो, मला इतके फोनवर फोन तिचे काय सांगावं आता मी इतकं परेशान झालो तो बी साख्या द्यायना नाही पैसे हा मग त्याला हातपाय पडलो त्याच्या म्हणलं दे राव म्हणलं 10,000 रुपये मला अर्जंट द्यायचे म्हणलं बरं झालं ते काम होऊन जाईल हा मग देऊन टाकू तुम्ही एवढी तेच ना आणि ती 2-4 फोन झाले हो एक नाही हा मग मी आता जातो आणि तेवढे देऊन येतो हा, मग पोरीला. देऊन टाका अण्णा मी निघू का मग हा जाऊ का मग हा चालेल, चल मी जाऊन येतो हा. दर्शन घेतो परत आणि जाऊन येतो मी इथं तर दरवाजा उघडा आहे कुठं कोणी दिसत नाही का रे काय? दरवाजा उघडा आहे का हा मग उघडच ठेवलाय मी. काय आलं? माझा नवराच वारावर सुटलाय आणि मग त्या संसाराला तरी काय करायचंय? अरे संसार काय म्हणजे एवढं मोठं घर एवढं मोठ्या बंगल्यामध्ये काय 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 वस्तू नाही काय काय नाहीये मग नवराच नाही नीट आणि काय करायचं त्या संसाराचं? नवरा नीट नाही म्हणजे बंगला आणि ते त्याला काय करायचंय? त्याला काय करायचं म्हणजे हा अरे तुला डोकर पाडले काऊन बोल राहिली काय आता तेच नाही नीट आणि काय मलाच काय अरे करायचं? मग घरामध्ये एवढ्या मोठ्या वस्तू आहे दार उघडं ठोक गेली आहे रांची उशी एखादं भरून नाही तर काय करशील रे नेलं तर नेलं मग मी काय करू त्याला? नाही ना म्हणजे हा मग तो बरं ते सारा वार रे केलं तो हा सगळं वारावर सुधारून त्याला द्यायचंय. कान पिटतो तुम्ही आता कुठे घालतो भाऊसाहेब हा बघा कुठं गेलाय ते ए, भाऊसाहेब. आणा शोधून लेखन ते भाऊसाहेब. लय गुणाचा. नाही भाऊ इथे दिसा ना भाऊ तो हा कुठे गेलाय का नव्हतो बघा आणा सापडून. घरात नाही तो हा बघा गेले ते. कुठे गेले वावरा बिरात गेला असेल किंवा कुठं गेला असेल हा मला नाही माहिती कुठं गेलेत ते बघा सापडा तुम्हीच. असं आहे ना हा म्हणजे मी सापडायचं का मग भांडण कोण तुम्ही सापडेल? करायचं भांडण मी सापडायचं का हा ते रोज फिरत आहेत कोणाच्या मागण मग काय करायचं? तू बोगस कुठं डोकं नको लावू कोणाच्या मागं नाही येणं त्यो हा काही नको घराचं लापड्याचं काम करू काही काम थांबायचं आणा ना शोधून मग कुठं. हा शोध नाही तू चाल माझ्या सांग हा चाल तू त्या सगळं भाऊ हा मी येऊ का शोधायला? हा चाल ना मग शोध तो काम आहे माझ्या काम आहे ते बघा अजून कुठंच दिसना तिथं. अरे दिसते असं तो इथं कुठतरी तो रोट्यावाल्याकडे गेला असेल तो रोटा मारला त्याना सरी पाडायची अरे पांडुरंगा अरे बाप कशाचे कुठं फोनवर बोलत होते ते. काय म्हणली फोनवर बोलत होते ते. अरे नाही फोनवर बोलत असन पण मग त्या ट्रॅक्टरवाल्या संग बोलत असन हा ट्रॅक्टरवाल्या सोबत मला तर नाही आवाज आला तस. हा मी आल्यावर लगेच फोन खाली घेतला त्यांनी. अरे पण मग तू आता मग तो म्हणा बायको सांग बोलत मग बोलू नंतर ट्रॅक्टरवाल्या संग काही ते सर अब तू ये ना बोगत काही त्याचा करून घेऊ नको भाऊ काही कामं धामत हा मी कसं धसा फकरीन. हा चांगल्या परपंचाचं वाटोळ करून घेऊ नको मी गुढी सांगतो तुम्ही काही कामं धाम मी उगाचच नाही संशय घेत त्यांच्यावर. बरं, मग? मी ऐकलंय ते कानाने ते पण पाहिलेलंय मी. हा डोळ्यांना पाहिलं आणि कानानं ऐकलं लय फरक आहे बरं का डोळ्याचा कानाचा 4 बाटचं अंतर आहे संशय कुठे नेऊ घाली काही कामा नामाचा नसताना ते बरोबर लागन लपडे ते बरोबर तसं नाहीये तुला मी सांगतो गुढीत म्हणजे ते बोलत होते फोनवर. अरे पण फोनवर बोलत असं कोण सांगत तरी ट्रॅक्टरवाल्या सांग किंवा कोण सांगत तरी काही असं का फोनवर बोला म्हणजे त्यालाही संशय धरला काय हा बाया माणूस ट्रॅक्टर चालवित काय अरे हा बायामध्ये नाही चालली तुमच्या ट्रॅक्टर इकडं? हा तुमच्या इकडे बाया माणूस ट्रॅक्टर चालवित अरे बायामध्ये नाही चालली पण मग बायामाच आवाज होता तो आणि मग
अरे तो असा आवाज आला एखाद्या माणसाला बारीक आवाज राहतो बाया माणसासारखा मग तो तेच लावून राहता का? हा बाया माणसासारखा बारीकच काय येईन आवाज मग? तो मी ढळढळीत ऐकलंय. नाही तुला आहे ना काहीतरी तुला ढ्याचा फळ करायचा आहे तुला पचकच करायचा आहे माया माहिती मला तुला धाच वाटत हा मी कसं पचका हा, करीन मग? मी ऐकलं तेव्हाच म्हणते ते. तुला नांदा जीवर आलेलं का बघूस काय गुण आमच्या घरात काय पचका काम कमी करतात तू जाऊन गोडी हा मला नांदायचं जीवावर आलंय मग? म्हणजे तुमच्या पोराला काही करून द्यायचं. काय करू माझ्या भावानं काय केलं काही काम बरं आता त्याला येऊ दे तो आला ना ते दूध दूध पाणी पाणीच करून घेतो काही कामान धामात. हा विचारा हा, मला विचार पण तू. तेच पाहिजे. हा तुला तेच पाहिजे ना हा. हा बरं ठीक आहे या आईचं पोट्ट साखरे कुठे गेलंय कोणाला ठाऊक याय नवीन काही व्हाय नवी मला लय राग आले किती दादा. वेळचं गेलेले आहेत. हा अरे मग कामात माणसं मागे का बायासारखं घरी चुली जाऊन मारायचं आहे का? हा कामच असतात ना. मला नाही म्हणलं बँकेत तर नाही नेलं. अरे मग आता तू बँकेत एवढं महत्वाचं नाही त्याचं काहीतरी महत्वाचं असेल हा गडी माणसाचं महत्वाचं कामाला बायाला ते सांगायचं का माणसानी माझं नाही का काही महत्वाचं. हा माझं काही महत्वाचं नाही का. आणि तुझं काय महत्वाचं होतं हा मी नसन महत्वाची त्यांच्यासाठी दुसरी कोणी असन महत्वाची. आलीच का तुझी तिला तुझ्या त्या बायाचं कोणाचं नाव घेऊ नको तू काय कामा नामाची ना हा, पटका करशील बायाचं तू नाव त्यांनी घेतलेलं जमत ना बायाचं नाव आणि मी घेतलेलं नाही जमत का. काय नाव होत्या बायाचं मला नाही माहिती ते. तुला नाही माहिती बर मग मला सांगितलं का त्यांनी हा? मीच ऐकलंय चोरून. बर मग आता हे कुठं थांबवायचं का नाही तुला हे कुठं थांबवायचं का मला तू सांग हे? तुम्ही ते त्यांना विचारा ना मला कशाला विचारता. अरे मग तू जरा त्याला त्याला तर विचारतो पण तू तर कुठं थांबली पाहिजे ना म्हणजे त्यांच्याकडून आधी विचारून घ्या तुम्ही हा. मग मला म्हणा कुठं तरी थांब तू. अरे हा पण मी त्याच्याकडून विचारून घेतो तुम्ही थांबा ना चांगल्या संसाराचा वाच करा बरं काही कामा हा, नामाचा चांगलं संसाराचं पोराला सोडायचं तसं मोकार आणि मला बोलायचं. असं आहे ना हा बरं ठीक काय अडचण नाही ला ला ली ला 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 ली ला ला ला. बघा म्हातारा ते आले काही काय बाबा काय करू राहिले? अरे काय चालू आहे काय नाही भाऊ निवांत आहे. निवांत हा कुठे गेला तू गावात गेलतो इंडायला. काय काम होतं मा काय काम होतं होतं काम थोडं. बरं हे काय लपडा लांबवला तो काय आहे, आता रोट्या मारेल याला पाहू आता नंतर पाऊस पडल्यावर. अरे ते नाही म्हणलं मी तुला इथं बाई काय म्हणतो काय म्हणून राहिली ती काय म्हणून राहिली मला काय काय म्हणन ती. काय सांग ना काय तोड पडली कच पडली सांग ना काय झालं म्हणते सांगा ना कुठं गेलते तुम्ही. अरे मी गावात गेलतो कुठे गेलतो म्हणजे मी आताच सांगितलं गावात गेलतो म्हणून. असं आहे का. मग आणि फोनवर कोणाला बोलत होते फोनवर कधी बोललो मागाशी. काय बोला ती काय तू बोलत काय म्हणजे मला सांगू काय आपण मी बोलती आबा तुम्हाला माहिती आहे मी वायपट बोलन का फोनवर. अरे नाहीये पण मग तिचा संशय काय ती काय म्हणून राहिली पाहिलं का ती काही म्हणन ती काही म्हणत तिचा काय संशय काढायचा. विचार तिला काय झालंय म्हणून ती हा काय रे? येतो म्हणले लगेच गेले मला म्हणलं नाही आता कुठं नेलं. मग एक जणाचा दोस्त मित्राचा फोन आलता मग त्याच्याकडे गेलतो. अहो ते मित्राचा नाही म्हणून राहिली हा ती म्हणे एका कोणत्या ते बायाचा फोन आला होता म्हणे छे बायाचा नाही येत आपल्याला फोन. हा मग ती म्हणे बायाचा फोन आला होता म्हणे मी काय करायचं आबा इतक्या दिवस बायाचे फोन नाही आले ना आजच येईन का मला अरे मग एवढं मी सांगा. म्हणलो ना तिला का त्याला कधी आतापर्यंत कोणा सांग बोललेलं नाही किंवा काही नाही तू सांगू नको का रे काय मी कधी फोन केला. मग मगाशीच बोलत नव्हते का आ, तुम्ही. तू ऐकलं का बायाचाच होता का माणसाचा होता मला सांग ना. नव्हते आई बोलत का तुम्ही बायासोबतच. अरे बायाचा आवाज तरी आला मी का. आले तर लगेच फोन खाली घेऊन बोलणं बंद केलं. काय अरे बोललो मग तो काम नव्हतं का तिच्या बोलायचं हे कोणाचा फोन आहे काय मी बोल राहिलो थांबा का बाईक वाली ती सांग बोल राहिलो असं म्हणजे काय खाली बंद काय काय तुझं मग काही इमर्जन्सी काम असलं का तिला सांगायचं का त्या फोनवाल्या ना. हा ऐक का बरोबर मग एक गडी माणसं काम तुला एमर्जन्सी तुला सांगायचं का रे हा मग कशाला कोणाला बोलत होते सांगायचं ना मला. अरे पण आता दुसऱ्याचा फोन आहे चालू. ज्याचं शायनिंग आणून तो करू कोण सांग बोलत होतं म्हणजे त्याचा तुझा प्रश्न मला काम तुला सांगायचं का गडी माणसाची काम हा ते असेच कधी पण झापेपणा करतात. ते धापेपणा करत तू धापेपणा नाही करत का आता ह्यो? मी काय नाही करत. नाही पहा आबा तुम्ही पहा बरं का अजून बी तुम्ही बाबू मी तर मला तर कशी आलेलं आहे तुमच्या दोघं भांडाचं काही कामा तुम्हाला आहे ना आज माझ्यावर डाऊट येतो का बायाला फोन करतो मी एवढा येडा आहे का बायाला फोन करायला. मग कोणाला गेला होता. अरे या मित्राचा फोन आला ते म्हणून राहील तुला मी. हा मित्राचा फोन तेव्हा होता. थांबा आता बायाला फोन म्हणते ना तुम्ही 2 मिनिटं थांबा तुम्ही मी लगेच तुम्हाला कोण आहे काय आहे तुम्हाला दाखवतो लगेच. मला लगेच लगेच सांग. हा, मला ही बाया आहे ना डोकं खराब करते आपलं. हा. तुम्हाला माहिती आहे आपलं टाळ का हा फिरलं मी ना. असंच नाही खराब करीत. अरे तू जरा ऐक ना जरशी नागन काय लपडे करू राहिली घरामध्ये हा लपडे करते मी. फोन थांबा. थांब ऐक हॅलो हा ना कुठं हो. अहो 5 मिनिटासाठी आण राव थोडं. हा इड वावरत होतो म्हाताराने मंडळी आलती इड. हा थोडं काम होतं या गाव. हा या बरं 5 मिनिटात लवकर. हा 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 खालच्या बांधाला. हा या लवकर. तुम्हाला मायावर संशय ना हा. तुम्हाला पहा ना संशय काय आहे काय नाही. दूध करून पाणी पाणी होते मग तसं काय नाही गेला ठोकेतो मग तुला ठोकेतो जे नाही नाही पण मी केलंच नाही ना आबा तसं. खरेला काय मरा नाही मग? तिला काय कळलं मग सांगायचं ना मला आधी. कस काय सांगन मी. मग तू डायरेक्ट म्हणते की बायाचा फोन आला आणि आम्हाला सांगू येत राहिली. नव्हता का तुम्हाला फोन. अरे येतो आता पण तो ऐकलं का कोणाचा आहे काय आहे. मग मला काय माहिती कोणाचा आहे सांगायचं ना हा तुम्ही. अरे मग खात्री करून घ्यायची ना आणि हा. मग मला सांगितलं का तुम्ही मग.
अरे काय सांगितलं का? राम राम बसा बसा अण्णा. काय झालं काय चालू आहे म्हणलं? अण्णा काय चालू आहे अण्णा एक तुम्हाला सांगतो मी. हा, बोल. आता यायला संशय येऊ राहिला माझ्यावर का तू बायाला फोन करतो बायाला फोन करतो. मी काय फोन करीन अण्णा बायाला? बायाला फोन नाही केला. बर मग काय झालं? नाही नाही आबा तुम्ही मला सांगा आबा तुम्ही कोणाच्या दबायचं काय बोलू नका. हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे हा. इथं ना पचको यांचे आता यांचे झाले नवरा बायकोच भांडणं. मी तुम्हाला काय झालं अण्णा प्रश्न सांगतो. हिचं काय म्हणणं आलं की एका फोन करते ना बायाला काय आलो काय करते काय नाही बरं आहे का आलो मी लगेच. ही ऐकती आणि ऐकून झालं आमच्या घरामध्ये झाले 2 दिवस आपण आमच्या घर स्वयंपाक नाही पाणी पचका झाले आमच्या घरामध्ये. मग तुम्ही ऐकून तर घ्या ना काय झालंय काय नाही. पण मला अण्णा सांगू दे सही की नाही. तू एक शब्द बोलू नको. तू सांगितलं मी गोडीत तू एक शब्द बोलू नको. मी सांगू राहिलो अण्णाला. फोन आला होता हा पण फोन कशाचा होता? हा हा कशाचा होता? काय झालं आपली गुरुबहीण नाही का? हा 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 मग ती आजारी रेखाताई रेखाताई. हा हा मग रेखाताई आजारी आहे तिला 10,000 रुपये लागत होते. बर मग ते 10,000 रुपये लागत होते. हा. मग तिने मला सांगितलं अण्णा तुम्ही घेऊन या. हा भाऊसाहेब कोण बा हा 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 मग त्यासाठी फोन केला होता. 3-4-5 फोन केले. हा मग तिथं भाऊच आहे ना. हा ऐका मग गुरु बहीण मानली होती. हा आहे ना मग मग तिच्या फोनवर फोन आले ती बिमार होती. हा हा मग आता तुम्हाला म्हणताय ना हा. मग मी त्या सख्याकडे गेलो हा. 10,000 रुपये आणले ना अण्णाकडे दिले म्हणलं दवाखाना करा. दवाखान्याला नेऊन दिली. असं आहे का? हा. ऐकाय झापे काय आलं मग बोलतो ते आधीच सांगायचं ना मला. शिवाय या जण काढले आबा मी काय करत भाऊशी मला माहित ना. अहो मी म्हणलं नको म्हणलं आबा आणखी माझ्याजवळ नव्हते नाही तर मी दिले असते. हा अण्णाला म्हणलं अण्णा माझ्याकडे कालच हे काय मी कालच कापूस घेतला मी कालच कापूस घेतला मी कालच पैसे होते माझ्या मला महिन्याला माहिती नाही एखादं का बाबा पैसे द्या मला का काय याला काय गरज पडली आता तुला. अण्णा मी सांगतो आबाला मागायचं म्हणलं चांगलं वाटण गाव बरोबर आहे. घरात बी लागत. अरे हा पण मग मला काय दुःख नाही माहिती का मला ती बिचारी म्हणजे आता आमचा त्यांचा समाज 10-15 वर्षापासून बरोबर आहे ना. काय याच्या लागणार आहे का याच्या लागणार टोटली तिनं अख्खा स्वयंपाक घातलं लाडू करंज्या काय असेल ते गोड तेलच्या पुऱ्या सारं केलं त्या बिचारी अहो, रक्तच ना त्यापेक्षा प्रेमच ना तर मोठं राहतं. लई केलं त्या लेकरांना आणि मग बरोबर त्याचं मी दुःख नाही काम केलं काय अडचण नाही. मग हिला कळत नाही का ही नादन आहे का ही? तिला कळत नाही का म्हणजे तुम्ही सांगितलं का मला? तुला काय सांगायचं? मग माझ्या अकाउंटवर होते पैसे थोडे ते दिले असते मी. तो अकाउंटवर दिले असते तू आणखीन म्हणले असते कोण बायाला पैसे देऊ राहिले. हा पाहिलं ना. आधी सांगायला काय झालं मग? बस 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 तो आहे ना हा, मला बस, सारं बस. सतत काळ आहे तो अकाउंटवर पैसे दिल्याचे तो नॉर्मल शब्द एक अण्णा येईन एक शब्द त्यांना नुसता बोलला काय काम आहे तुझं बरं आलो अहो हिना का 3 दिवस स्वयंपाक नाही घरामध्ये. आबा मग आधी काम नाही का त्यांचं सांगायचं? बरं का गैरसमज झालाय ना तू मिटलाय ना आता. बस जाऊ द्या आता जे सुखात चालू द्या. हे नाही काय नाही, नाही अहो मला काय म्हणतो तुम्ही ऐका अण्णा हे गैरसमज आहे का कुठं नेऊन घालण्याचा पत्त्या नाही, हा. हा, गैरसमज आहे गैरसमज पाहिजे का बऱ्याचशा परपंचाचे उद्भस्त झाले परपंचे. कोणच फोन आला? बोला बोला ना कोणी कोणी कोण आहे बोला ना. हॅलो हे बस चालू मध्ये काम राहत की नाही. ऐक हॅलो अण्णाला फोन आला लगेच. भरलं का बाई बिल? मग सांगायचं ना पहिले. ऐका ऐका हा बिल भरलं? हा आता भरलं लागत ना. हा, बाय. बरं मग ठीक आहे काय बिल अडचण भरेल नाही. बा. हा. काय अडचण नाही मग ठेवा. पाहिलं ना काय होतं ते मग तुम्हाला हे साहेब नाही मग सांगितलं मी पण बायकोच होते ना मी काय दुसरं कोणी अरे, होते का? तू बायको सांगायला होत- काय झालं? आहे का तेच आणलं का तिने आणखी? हा. सांगायला पण आता हे काय सांगायचं होतं का घरातल्या घरात आहे ना या विषयी. आता मी काय हिला सांगायचं सांगितलं असं, ही काय म्हणली असती माझ्या दुखण्याला कधी पैसे भरले तुम्ही? हा, हा, हा? हा. हा, मग हुशार. नाही बा आजी अण्णा आजी संशय ना या संशय पाहिजे का बरेच त्यांचे परपंच मोडलेले बरोबर त्यांचे परपंच हे का याच्या बाई घरातल्या काही कोणाचं नवरा बाई भांडून ताटाटूट झालेली. हा. आणि माणसाला कधी कुठली गोष्ट खात्री केल्याशिवाय आणि या गोष्टी विषय गैरसमज घेतलाच नाही पाहिजे. गैरसमज होतं हा. पण तू दूर केला पाहिजे हा, आपण. मग आता तुम्ही आले म्हणून दूर झाला आणि आमच्या पचकाच होता काही कामा नामाचा. नाही पण आजकालच्या पोरीच आशा आहे हो. हा, नाही नाही आजकालच्या पोरी अशा नाही मला काय म्हणतोय हा काय आहे हा भरम आहे कुणाचा चला आता घरी चला उठा हा. बस झाला आता. मग बघा ना चला आता तुम्ही चाल 2 घास खाऊ आणि चल स्वयंपाक कर घरी होय, पुढं. स्वयंपाकाचा पत्ते नाही. हा बोला आता मला. हा तुला बोलायचं. कोणाला बोलत आम्ही सांगायचं नाही आधी काही. हा काय सांगायचं तुला? घर जाम केलं 3 दिवसापासून. मला जेवण नाही.